आज चौथा दिवस आहे आमचा हम्पीमध्ये आणि आम्ही आज एकदम निवांत सुरुवात केली आहे. सकाळी जरा उशीरच झाला उठायला आणि काम वगैरे सगळं आटपून आत्ता दुपारचे 3:30 वाजतायत. सो काहीतरी थोडंसं खाऊन घेऊया आणि मस्त सनसेट बघायला कुठेतरी बसूया. आम्ही सध्या या होमस्टेमध्ये राहतोय. अशी ही होमस्टे आहे आणि इकडची ही जी खिडकीची आहे ती आमची रूम आहे. अँड अजून एक गोष्ट म्हणजे आम्हाला इथे आल्यावर कळाली ती म्हणजे जी मराठी मूवी हम्पी आहे ती शूट करताना सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी जिथे राहिले होते ते ही होमस्टे आहे. म्हणजे आमच्या वरच्या फ्लोअरमध्ये ते लोक राहिले होते. सो हेच ते होमस्टे जिथे हम्पी मूवी शूट झालेला आहे. सो आम्ही इथे आल्यावर आम्हाला ही गोष्ट कळाली की हे आहे. सो आम्ही नंतर हम्पी मूवी बघितला तर तो म्हणजे वाईब मॅच होतोय. तो सगळे इकडेच इकडचंच आहे शूट वगैरे सगळं. सो या फ्रूट स्टॉलच्या इथे आलोय. केळ घेतलाय विकत. सो बघूयात आता मस्त कुठेतरी जाऊन बसते. अँड इकडे असे दगडाने बनवलेले असे आर्ट्स वगैरे आहेत. काही हवं तर तुम्ही घेऊ शकता. ड्रीम कॅचर्स बघू शकता. हे सगळे आहेत ना इकडचे बाजार होते आधी त्या काळी आणि इथे खुलेआम सोने चांदी डायमंड्स वगैरे असे विकायला बसायचे. इतकं श्रीमंत शहर होतं ते त्या काळी. अँड आता मागे वरती बघू शकता सनसेटचा लाईक अजून 1 तासाभरात सनसेट पण होईल. 4 वाजतायत. सो इथेच बसून राहू आय गेस आम्ही असंच. मी बुक पण आणलाय. सो मस्त वाचत बसूया. लुक ॲट द व्ह्यू. एक्झॅक्ट समोर विरूपाक्षा टेम्पल आहे. अँड तिकडे हेमकुटा हिल्स. अँड इकडे बसलोय आम्ही असं. वरती स्काय बघू शकता किती सुंदर दिसतोय. ब्लू अँड व्हाईट. अँड इकडे ते माउंटेन बघू शकता. रॉकचं माउंटेन. वाव. छोटा ट्रेक आहे आय गेस इकडे वरतीपर्यंत पोचायला. सो लेट्स सी. दगड बघू शकता हे कसं बसलंय एकावर एक असं. ओह माय गॉड. पडत कसं नाही ते. इकडे आल्यावर एक मंदिर दिसतंय छोटासा. हनुमान आहे ना. हनुमानाचा भिंतीवरती कोरलेली मूर्ती आहे. दिसलं का. हनुमानाचं आहे. भिंतीवरतीच असं कोरलेलं आहे त्याचं. इकडे कोणी नाहीये सध्या. ओ वाव. लुक ॲट द टेम्पल. तिकडे लांब एक मंदिर आहे. वाव. इथे जायला बघितलं रस्ता आहे खालून. पायऱ्या आहेत ना इकडे. तिथून जाऊया. सुंदर आहे तरी ते मंदिर. वाव. काय दिसतंय माहितीये का. लुक ॲट द व्ह्यू. आय मीन व्ह्यू बघा तुम्ही काय दिसतंय. वाव. आणि इतकी शांती आहे ना. इतकी शांती आहे इथे. जस्ट वाव. There is a route. You can go from here. Okay. इकडे रस्ता आहे खाली. आम्ही इकडे चाललोय आता. वाव. हे जे विजयनगरा साम्राज्य आहे ना. आय मीन विजयनगरा साम्राज्याच्या काळातलं जे हम्पी होतं ते जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात श्रीमंत शहर होतं. रामायणात पण या शहराचा उल्लेख आहे. लाईक आनेगुंदी जे आपण शहर बघू जे आपण गाव बघून आलो मी आधीच्या एपिसोडमध्ये दाखवलंय
तर त्या गावाचं नावच किष्किंधा होतं, जे की एक हनुमानाची जी राजधानी किंगडम म्हणतात ना, तर ते होतं सुग्रीव आणि हनुमानाचं. आणि राम स्वतः सीतेला शोधण्यासाठी इथे किष्किंध्याला आला होता हनुमानाची मदत घ्यायला. तर या सगळ्या गोष्टीचं आहे ना याच्यात खूप हिस्टॉरिकली, स्पिरिच्युअली कनेक्टेड असं हे हम्पी आहे. आणि आत्ता आपण जे बघतोय हे जे मंदिरं आहेत, हे जे अवशेष आहेत, ते असं वाटतं की म्हणजे असं विचार करायला भाग पाडतोय की आय मीन आल्यापासून मी हेच विचार करते की कसं असेल एवढं मोठं, म्हणजे एवढं श्रीमंत शहर कसं असेल त्यावेळेस. कारण ते अजून पण अवशेष आत्ताच आपल्याला इतके सुंदर दिसतायत, तर त्या काळी किती सुंदर असेल आणि किती व्यवस्थित त्याला बनवलं असेल. तर आय मीन खूप सरप्रायझिंग आहे हे सगळं बघणं. बट हम्पी आहे ना खरंच मस्ट विजिट आहे. आय मीन मला असं वाटतंय. हे आहे अच्युतराया मंदिर, हम्पीमधील इतिहासाचा जिवंत साक्षीदार. हे भव्य मंदिर विजयनगर साम्राज्याचा राजा अच्युतराय यांनी इसवी सन 1534 साली बांधलं. हे मंदिर भगवान विष्णूच्या अवताराला समर्पित असून विजयनगर वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. मंदिराचा प्रवेशद्वार म्हणजे एक लांब आणि रुंद रथमार्ग, ज्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी मंडप आहेत. एकेकाळी इथे उत्सव, यात्रा आणि बाजार भरत असत. आजही त्या काळची झलक इथे दिसते. आज जरी हे मंदिर भग्न अवस्थेत असलं तरी प्रत्येक दगड विजयनगर साम्राज्याची समृद्धी आणि वैभव सांगतो. अच्युतराय मंदिर म्हणजे फक्त एक मंदिर नाही, ते आहे श्रद्धा, इतिहास आणि अद्वितीय कलेचा संगम. हम्पीला आलात तर या अद्भुत मंदिराला भेट देणं नक्कीच विसरू नका. आय मीन लुक ॲट धिस. असं एंट्री केल्यावर ना असं वाटलं की वेगळ्याच जगात आली आहे मी. ओ वाव. इकडे एक दरवाजा आहे आणि इकडे असं मंडप वगैरे आहे. आणि इथे दगडाचा शेप पण बघू शकता. असं कर्व टाईप आहे नाही का, आपण पत्रे वगैरे टाकतो तसं त्या दगडाचा शेप आहे. अँड इकडे आजूबाजूला बघू शकता. ओ माय गॉड, दिस इज अमेझिंग. खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे हे सगळं. इथे दगडावरचे शिल्पकला बघू शकता. किती किती सुंदर आहे. आत बघूया आपण आत कसं आहे. कुलूप आहे आता सध्या, बट असं वाटतं ना इकडच्या मंदिरात आता देव नाही आहेत, पण एक वेगळीच ऊर्जा आहे. ते एक वेगळं व्हायब्रेशन आहे, एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे. हे सगळं आपण बघतोय ते अच्युतराया टेम्पल आहे. आणि समोर जे बाजारचा एरिया आहे त्या काळी जे मंदिराचे नावं होते तेच त्या तिथल्या जे बाजार भरतं त्याचे नावं असायचे. सो अच्युतराया बाजार असं इकडे समोर असं बघू शकतो आपण. इथे आहे त्याचं इन्फॉर्मेशन. अच्युतराया मंदिर इन 1534, 1534 मध्ये बांधलंय हे मंदिर. सिम्प्लिफाईज अन ॲडव्हान्स फॉर्म ऑफ विजयनगरा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. ओके. आणि आहे ना जे विजयनगरा एम्पायर होतं ते पडण्याच्या आधी हे सगळ्यात मोठं प्रोजेक्ट होतं त्यांचं. हे मंदिराचं प्रोजेक्ट होतं जे त्यांनी त्याच्यात तेव्हा एक्झिक्यूट केलं होतं. आणि इकडे मंदिराच्या बाहेर आलं की हे सगळं बाजारचा एरिया होता त्या काळी, ज्याला अच्युतराया बाजार असं नाव होतं. सो हे जे पिलर्स वगैरे बघू शकतो आता, ते जे रुईन्स आहेत ते सगळं आपण आता बघू शकतो. तर हे सगळा, तर हा एरिया सगळा बाजारचा एरिया होता.